नवी जन्मेनमी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता स्वानंदी बाहेर बाळाच्या दुपट्यासोबत खेळत असते। तेवढ्यातच मनी आणि वॉर्डन मॅडम तिथे येतात। स्वानंदीला या अवस्थेत बघून ते म्हणू लागतात की तुम्ही इथे काय करताय। त्यावर स्वानंदी म्हणत असते की मनी सर तुम्ही सुद्धा बिझी होतात आणि वॉर्डन मॅडम सुद्धा त्यांच्या कामात बिझी होत्या। मग म्हटलं तिथे आपल्याशी बोलायला कोणीच नाही म्हणून मी खाली आपल्या अर्जुनला घेऊन आले। तर इकडे मात्र आता सुजित कुठे आहे असा प्रश्न सरपोतदार करतात। तर आताच ते फ्रेश होत आहेत असं तनू सांगते। तर इकडे सरपोतदार साहेबांनी अर्जंटमध्ये सुजित आणि शालिनीला बोलवून घेतलेलं असतं। त्यामुळे शालिनी सरपोतदारांकडे येऊन विचारते अहो काय झालंय, इतक्या अर्जंटमध्ये का बोलवलं आहे। तेवढ्यातच ते आता तनूला नाश्ता करण्यासाठी पाठवून देतात। का तर त्यांना पोहे खायचे असतात असं ते तनूला कारण सांगतात। सुजित आणि त्यासोबत शालिनी बसलेली असताना सरपोतदार त्यांना सांगतात की माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे, आपण मीडियावाल्यांना बोलवायचं आणि त्यांच्या समोर आपण स्वानंदीला मेंटल आहे असं डिक्लेअर करायचं, म्हणजेच बाळामुळे तिला वेड लागलेला आहे असं देखील दाखवायचं आणि तिची भरती मेंटल हॉस्पिटलमध्ये करायची। जर आपण स्वानंदीची भरती मेंटल हॉस्पिटलमध्ये केली तर मणी आणि नीलमचा सुद्धा यावर सोक्षमोक्ष लागूनच जाईल, ते सुद्धा इकडनं जातील असं देखील आता सरपोतदार म्हणत असतात। तर हे सगळं आता तनू ऐकत असते आणि तनू विचार करते की जर हे असं काही तर असेल तर काही झालं तर मला आता मावशी आणि काकूंची मदत करायला हवी, मगच मी त्यांच्या मनात आता राज्य करेन। तेवढ्यातच ती जे काही कांदे पोहे बनवत असते तो कांदा जळतो। तर ती म्हणत असते की खरं तर जे काही खायचं असतं त्याचा मार्ग पोटातूनच जात असतो, पण आता जर मी हे कांदा जळवलाय तर काय उपयोग त्या कांद्या पोह्यांचा। असे कितीतरी कांदे कापायला लागले ना तरीही चालतील। तनू पुन्हा एकदा कांदे कापायला लागते आणि तिला आता कांदे पोहे करायचेच असतात। तर इकडे मात्र सुजित सरपोतदारांना म्हणत असतो की त्यापेक्षा आपण एक काम करूया का, डायरेक्ट मेंटल हॉस्पिटलची गाडी इथे बोलवूया आणि त्या स्वानंदीला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करूया। त्यावर आता सरपोतदार म्हणत असतात की असं करून चालणार नाही, कारण इकडे गाडी आली म्हटल्यावर किती चर्चा होणार, मीडियावाले लगेच ओरडाओरडा करत बसणार आणि त्यामुळे आपलंच नाव खराब होणार असं देखील सरपोतदार आता म्हणत असतात। त्यावर आता हे म्हणणं आता शालिनी आणि त्याचसोबत सुजितला सुद्धा पटलेलं असतं। त्यांना आता स्वानंदीचा कायमचा सोक्षमोक्ष लावायचा असतो आणि त्याचसोबत मनी आणि वॉर्डन मॅडमचा सुद्धा, आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात। तेवढ्यातच तिकडे आता नाश्ता घेऊन तनू आलेली असते आणि तनू सगळ्यांना नाश्ता देते। त्याच वेळेला आता तनूने पोहे सुजितच्या हातात दिल्याबरोबर सुजित तनूकडे पाहत असतो। त्यावर तनू सुजितला विचारते की काय झालं आहे, नाश्ता चांगला झाला नाहीये का। त्यावर तनू म्हणू लागते की मी तर व्यवस्थित बनवले होते पोहे, पण आता सुजितची नाटकं चालू असतात हे ते शालिनी आणि सरपोतदारांना समजतं। त्याच वेळेला आता सुजित हा तनूकडे पाहत असतो, म्हणून आता तनू त्याच्यातला एक घास स्वतः खाऊन बघते आणि त्याच वेळेला आता सुजित तनूचा हात धरतो। त्यामुळे आता तनू ही सगळ्यांसमोर लाजू लागते आणि ती लगेच त्याच्या हातातनं आपला हात काढून घेते। तर इथे स्वानंदी जी असते ती खाली बसलेली असताना स्वानंदी आपल्या बाळासोबत म्हणजेच अर्जुनसोबत खेळत असते आणि ती दुपट्याशी बोलत असते, कारण तिला त्यामध्ये तिचं अर्जुनच जवळ आहे असं वाटत असतं। तर हे सगळं लांबून आता तनू पाहत असते। तर तनू म्हणत असते की ही स्वानंदी आहे तर, पण या स्वानंदीचं नक्की काय प्रकरण आहे खरंच माहीत नाही, पण या स्वानंदीला पेढे ठरवायला नक्कीच आपण मदत करू शकतो। तर सुजित आता धंद्याला सुद्धा जात नसतो का, तर घरात तनू आलेली असते। शालिनी त्याला विचारते की आज तुला घरात ना तुझा पाय बाहेर हलत नाहीये का। त्यावर तो म्हणतो की नाही, एक्स्ट्रा काम होतं ते मी कालच करून आलेलो आहे। शालिनी मुद्दामून त्याला चिडवते आणि म्हणत असते की तुला काय वाटतं तुझ्या आईला कळत नाही का। त्यावर सुजित म्हणतो की आई माझं काम आहे मी जातो, आणि असं बोलून तो आता बेडरूममध्ये निघून जातो। तर तेवढ्यातच आता तिथे आलेली असते ती म्हणजे तनू तिथे आल्यावर आता तिला सांगते अगं तुला सुजित शोधत होता। तिने असं म्हटल्यावर लगेचच सुजितला बघण्यासाठी आता तनू वरती जाते। तर आता सुजित आपल्या रूममध्ये असतो तर तनू तातडीने त्याच्या बेडरूममध्ये जाते। तर इकडे मात्र आता स्वानंदी बसलेली असते आणि त्या दुपट्यासोबत खेळत असते। मॅडम आणि मनी दोघंही जण सांगतात की चल आता वरती जायला हवं, आपण जेवूया सुद्धा, आराम करूया। तर ती जेव्हा उठत असते तेव्हा ते बाळाचं दुपटं खाली पडतं। ते दुपटं खाली पडल्याबरोबर ती लगेच उचलते आणि त्या बाळाला आपल्या जवळ घेते आणि म्हणते अर्जुन बाळा तुला लागलं तर नाही ना। त्याच वेळेला आता अर्जुनला हे असं काय झालेलं आहे असं लगेच मनी बोलत असतो। ते तर साधं दुपटं आहे आणि ते खाली पडल्यावर तुम्हाला इतका राग आणि एवढं टेन्शन कशाला आलं असं देखील मनी आता विचारू लागतो। त्याच वेळेला आता वॉर्डन मॅडम सुद्धा म्हणतात की हो मी पाहिलं तू असं का वागत आहेस। त्यावर मनीला आणि त्याच वेळेला वॉर्डन मॅडमला स्वानंदी सांगत असते की तुम्हाला असं वाटत असेल की मला वेळ लागला आहे, पण तसं नाही आहे, मला माहिती आहे दुपटा आहे अर्जुन नाहीये,
पण काय आहे ना, अर्जुनची शेवटची आठवण माझ्यासाठी हे दुपटा आहे. अर्जुनचा सुवास यामध्ये आहे. कारण ज्यावेळेला अर्जुन झाला होता ना, त्यावेळेला याच दुपट्यामध्ये त्याला ठेवलं होतं आणि हीच शेवटची आठवण अर्जुनची माझ्याकडे आहे. म्हणूनच मला असं वाटतं की अर्जुनच माझ्याजवळ आहे. शेवटी मी आई आहे ना, बाळासाठी माझं असं तडफडतंय. कधी एकदा माझ्या हातात अर्जुन येतोय ना, असं झालंय. मला सुद्धा वाटत असतं ना की माझं बाळ जेवलं असेल की नाही, माझ्या बाळाला बरं वाटत असेल की नाही. माझ्या मनात अनेक प्रश्न असतात, पण काय करणार, त्या प्रश्नांची उत्तरं मला सापडत नाही. निदान मी हे दुपटंच उत्तर घेऊन बसते ना. तर आता हे म्हणणं वॉर्डन मॅडमला समजतं. वॉर्डन मॅडम म्हणतात की तू बरोबर आहे स्वानंदी, मला आता तुझं महत्त्व कळतंय. त्यासोबत मनीला सुद्धा कळत असतं की जे काही चाललेलं आहे त्यामुळे स्वानंदीच्या डोक्यावर परिणाम न होता ती एकदम व्यवस्थित आहे. पण ती त्या दुपट्यामध्ये अर्जुनला पाहते. तर इकडे सुजित जो असतो तो आता रूममध्ये असतानाच तिथे तनू येते आणि तनू विचारते की मी आतमध्ये येऊ का. तनूला आता सुजित म्हणत असतो की यात विचारायचं काय आहे, बिनधास्त यायचं, फक्त डॅडांच्या रूममध्ये जाताना फक्त त्यांना विचारायचं, बाकी माझ्या रूममध्ये अशी आली तरी चालशील. तर तू का बोलवलं होतं, असा प्रश्न तनू सुजितला करू लागते. त्यावर सुजित सांगतो की काही नाही, सहज म्हणून बोलवलं होतं, तुला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे ना, त्याच काही कॉलेजच्या लिस्ट काढल्या होत्या, त्याबद्दलच बोलायचं होतं. आता सुजित या संदर्भात तिच्याशी बोलत असतो. तर आता तिच्या फोनवर सारखा डिलिव्हरी बॉयचा फोन येत असतो आणि त्यामुळे आता तिला तिकडनं सटकायचं असतं. कारण जास्त वेळ तिथे थांबली आणि तिने तिथे कॉल रिसीव्ह केला तर सुजितला डाऊट येऊ शकतो किंवा तो डिलिव्हरी बॉय दुसरा कोणाला ऑर्डर देऊन जाईल अशी सुद्धा भीती वाटत असते. म्हणूनच आता ती लगेच खाली उतरत असते. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की इथे आता डिलिव्हरी बॉय स्वानंदी आणि मणीला ते पार्सल देत असतो. पण ते म्हणतात की नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, हे पार्सल आमचं नाही आहे असं देखील ते म्हणतात. आणि त्यानंतर ते तिकडनं निघून जातात. तर तेवढ्यातच तनू तिथे आलेली असते आणि तनू त्याला म्हणत असते की ही पार्सल तुम्ही कोणालाही काही देताय, मी ऑर्डर केलेलं आहे. त्यावर तो पार्सलवाला म्हणतो की तुम्हाला मी किती कॉल केली पण तुम्ही कॉल रिसीव्हच केला नाही. तर आता ती तनू जी आहे ती पार्सल घेते आणि तातडीने तिकडनं निघून जाते. आता ती म्हणत असते की याने नक्कीच त्या स्वानंदीला वेड लागेल, पण ह्याचा उपयोग आधी घरी करायला हवा, नंतरच बाहेर, हे आधी बघायला हवं असाच ती विचार करून आतमध्ये येते. तर सुजित तिथेच उभा असतो. सुजित ज्या वेळेला तिथे उभा असतो त्या आता तनूच्या हातात जी पिशवी असते ती तनू लपवायचा प्रयत्न करते. तनूला सुजित म्हणतो की काय झालं, कुठे गेली होतीस. तनू सांगते माझं पार्सल आलं होतं, तर या ॲड्रेसवर का, असं देखील तो आता तिला विचारू लागतो. त्यावर तनूला हात थांबवून तो म्हणतो की थांब ना, आणि असं बोलून तो तिला थांबवून घेतो. त्याच वेळेला आता ती म्हणत असते की काही नाही, सहज म्हणून मी मागवलं होतं, काय आहे नेमकं. पण आता सुजितला तनू सांगत नाही. सुजित विचारतो काय आहे मला पण कळू दे ना, तू मला सांगणार नाही का. तर तनू म्हणत असते की हे फक्त गर्ल्सचं आहे, बॉईजना कशाला कळायला पाहिजे, त्यामुळे मी तुला काहीच सांगणार नाही. आणि असं बोलून ते तिकडनं निघून जाते. ज्या वेळेला आता ते तिकडनं निघून जाते तेव्हा मात्र सुजित खूप जास्त हसत असतो. तर त्यानंतर आता सुजितला तनूचं अक्षरशः वेड लागलेलं असतं आणि त्यामुळेच तो आता अगदीच वेड्यासारखं करत असतो. तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं इथे मात्र खूप जास्त त्रास मणीला होत असतो आणि मणी आता वॉर्डन मॅडमला म्हणत असतो की स्वानंदीला जो काही त्रास होतोय ना त्याला सर्वस्वी जबाबदार मी आहे. कारण स्वानंदीला मीच तर लांब केलेला आहे त्यांच्या मुलापासून आणि या सगळ्याला दोषी मी आहे. एक नवरा म्हणून आणि एक बाप म्हणून सुद्धा मी कमी पडलेलो आहे असं देखील तो वॉर्डन मॅडमला म्हणत असतो. आणि तेवढ्यातच आता तिथे स्वानंदी आलेली असते आणि स्वानंदी हे सगळं ऐकते. तर स्वानंदी विचारते की मणी सर तुम्ही काही बोलताय का. त्यावेळेस आता मणी स्वानंदीला काय उत्तर देईल हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.